तुम्ही एकदा चेक करून घ्या. साहेब, तुम्ही मला या प्रकरणात जी काही मदत केली त्याबद्दल मी तुमची खरंच खूप आभारी आहे. इट्स माय ड्युटी मॅडम. चला, या प्रकरणात तुम्ही सुटलात, पण पुन्हा कधी काही मदत लागली तर माझा नंबर आहेच तुमच्याकडे. थँक्यू थँक्यू. तुम्ही नका माझ्या मागे लावून, नाही जेवायचंय मला. अंजू का काय चाललंय? तू घरात असून नसल्यासारखी वागतेस. ती बाहेर कुठे भरकटतीये, भटकते, काही पत्ताच नाही. मालूचा चेहरा सुकून गेलाय, दुष्यंत रडून रडून थकलाय. मी एकटाच सगळ्यांची काळजी करत बसलो, ही माझी चूक आहे का? मला यापुढे ही अश्विनी या घरात नकोय. अगर 8 दिन में आपने पूरा पैसा नहीं दिया ना तो आपके भाई की नौकरी गई समझो. माझ्या आयुष्यात अचानक पैसा किती महत्वाचा होऊन बसलाय. अगं, या ऑपरेशनला किती पैसे लागतात माहितीये का तुला? दातावर मारायला पैसा नाहीये, मग डॉक्टरांच्या बिया कुठून द्यायच्या? मुझे 3 दिन बाद पैसा चाहिए. मी आधी पैशाला एवढं महत्व द्यायचे नाही. कदाचित म्हणूनच आज पैशानेच माझा रस्ता अडवलाय. तुम्ही आज माझ्यासाठी जे केलेत त्याची परतफेड करणं शक्यच नाहीये. माझ्या बाळाची आई होशील. ही जे करते ते तुला पटतंय म्हणून तू गेली होतीस. अश्विनी, दुर्दैवाने त्याला कधीच आमचं दुःख कळणार नाही, आणि देव करो त्याला ते कधीही न कळो. आतू, अशू, काय ग, कुठे होतीस तू? हे पत्र आणलेत मिडास फायनान्स कंपनीचं. तुझ्यावरचे सगळे आरोप मागे घेतलेत त्यांनी, आणि समीरचं सगळं कर्ज फेटल्याचंही पत्र आहे. दादाची नोकरी नाही जाणार आता. तुला वाहिलेल्या या फुला एवढीच पवित्र आणि निरागस अश्विनी माझ्यासाठी ही सत्व परीक्षा द्यायला तयार झाली. आम्हाला यश दे देवा. यावेळी माझी निराशा करू नकोस. अश्विनीच्या सगळ्या मेडिकल टेस्ट पॉझिटिव्ह येऊ देत. अगं, बाहेरचा माणूस कितीही चांगलं असलं तरी काटकसरच्या संसारात ते उपरच ठरतं ग. आश्वत्या उपरी होती. तिच्या पगाराची माझ्या संसाराला सवय व्हायच्या आत ती गेली, हे खूप बरं झालं. माझी चादर जशी आहे ना तशी प्रिय आहे मला. तिला ठिगळं लावीन नाहीतर टाके घालीन, पण उभेला तीच चादर घ्यायला हवी. मी अश्विनीला ओळखते. आपला शब्द हा जगातील कुठल्याही मौल्यवान रत्नापेक्षा अधिक मोलाचा आहे असं मानणारी फार थोडी माणसं या जगात आहेत, आणि अश्विनी त्यापैकीच एक आहे. ती येईल. त्यांनी माझ्या एका शब्दावर मला 10 लाख रुपये दिले, आणि मी शब्द फिरवायचा, खोटारडेपणा करायचा. माझा विश्वास आहे ती नक्की येईल.